महत्त्वाची बातमी. स्मार्टफोन वापरणारे तरुण हेडफोन, इयरफोन आणि इयरबड्स वापरल्याशिवाय राहू शकत नाहीत असं जगभरातील सध्याचं वास्तव आहे. अशा तरुणांसाठी जागतिक आरोग्य संघटनेनं गंभीर इशारा दिलाय. हेडफोन कानासाठी अत्यंत धोकादायक आहे. 2050 पर्यंत जगातील 100 कोटी लोक त्यामुळे बहिरे होतील असं देखील WHO म्हटलंय. तर अहवालानुसार 25 वर्षांमध्ये हेडफोनमुळे प्रत्येक 4 जणांपैकी 3 जण बहिरे झालेले असतील. हेडफोनमुळे बहिरे होणाऱ्या लोकांचं वय हे 12 ते 35 वयोगटादरम्यान असणार आहे. अशा गंभीर इशारा जो आहे तो WHO ने दिलाय आणि त्यामुळे आता हेडफोन, इयरफोन आणि इयरबड्स वापरणाऱ्यांना वेळीच सावध व्हा. पुन्हा एकदा कॉमेडियन मुनव्वर चर्चेत आलाय. कारण स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे कायम चर्चेत असतो. स्टँड अप कॉमेडी करत असताना त्यानं आता आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. एका कार्यक्रमात मुनव्वरनं कोकणी लोकांबाबत अपशब्द वापरल्यामुळे त्याच्यावर टीका सुरू झाली आहे. तसंच मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्यावर कारवाईची मागणी देखील केली आहे. तर मुनव्वर फारुकीनं केलेल्या वक्तव्यानंतर नितेश राणेंनी सुद्धा त्याचा समाचार घेतलाय. मुनव्वरला लवकरच मालवणी हिसका दाखवावा लागेल असं देखील म्हणत नितेश राणे यांनी मुनव्वरवर टीका केली आहे. ह्याला कोकणातल्या लोकांचे त्याबद्दल जास्त आपल्या स्टँडअप कॉमेडीमध्ये एवढंच टिंगल उडवण्याची अगर खाज असेल तर त्याच्या घरचा पत्ता आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता लवकरच त्याला आता मालवणी हिसका असा दाखवायला लागेल की पुढच्या स्टँडअप कॉमेडी हा मालवणी करायला सुरू करेल. तर या वादानंतर मुनव्वर फारुकीनं माफी देखील मागितली आणि आपला कुणालाही अपमान करण्याचा हेतू नव्हता असं फारुकीनं म्हटलंय. सो हाय दोस्तों, मैं यहाँ पे कुछ क्लियर करने आया था, एक्सप्लेन करने भी आया था. और कुछ वक्त पहले एक शो हुआ था और जिसमें जोक भी नहीं कहेंगे, क्राउड वर्क हो रहा था, ऑडियंस से इंटरेक्शन हो रहा था. एंड उसके चलते कोकन के बारे में कुछ बात निकली. और मुझे पता था कि तलोजा में बहुत कोकनी लोग रहते हैं बिकॉज मेरे बहुत सारे फ्रेंड्स हैं. लेकिन उसको थोड़ा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट गया है वो चीज और लोगों के लिए कि उनको लगता है कि मैंने कोकन के बारे में कुछ बुरा बोला है, कि मैंने कोकन का मजाक उड़ाया. तो नहीं दोस्तों, मेरा इंटेंशन बिल्कुल वो नहीं है. मैं अभी भी वही कहना चाहूंगा कि मेरा जो वो इम्प्रोव था, वो क्राउड वर्क था, उसमें कॉन्वर्जेशन में ही वो चीज मेरे मुंह से निकली. लेकिन मैंने अभी देखा कि कुछ लोग हर्ट हो रहा है और मैं एज अ स्टैंड अप कॉमेडियन और जो मेरा काम है हंसाने का, मैं नहीं चाहता कोई भी हर्ट हो. और मैं बिल्कुल नहीं चाहूंगा कि कोई किसी भी एंगल से हर्ट हो. तो मैं तहे दिल से आप लोगों से माफी मांगना चाहूंगा कि सॉरी आपको जिसको भी हर्ट हुआ है. मैंने जिस पे जोक किया था वो लोग ने भी बहुत एंजॉय किया था और शो पे भी बहुत सारे सब लोग थे, मराठी लोग थे, मुस्लिम लोग थे, हिंदू लोग थे, सब लोग थे. बट अब इंटरनेट पे जब इस तरह की चीज आती है और ऐसी चीज हमारे सामने आती है तो पता चलता है. तो अगेन मैं यही कहना चाहूंगा कि हर्ट करने का कोई इंटेंशन नहीं था. मैं आप सबसे दिल से माफी मांगता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र.